भाग 2. तोरणा, स्वराज्याचा पहिला खरा धोका. शिवनेरीवर जन्मलेलं स्वप्न आता फक्त विचार राहिलेलं नव्हतं. ते हळूहळू निर्णयात बदलत होतं. शिवाजी महाराज आता बालक राहिले नव्हते. त्यांच्या नजरेत प्रश्न होते, पण त्या प्रश्नामागे उत्तर शोधण्याची जिद्दही होती. सह्याद्रीत वावरणारा हा तरुण प्रत्येक डोंगर, प्रत्येक वाट, प्रत्येक किल्ला मनात साठवत होता. कारण त्याला एक गोष्ट स्पष्ट कळली होती. स्वराज्य उभं करायचं असेल तर सुरुवात किल्ल्यापासूनच करावी लागेल. त्या काळात तोरणा किल्ला आदिलशाहीसाठी फार महत्त्वाचा होता. तोरणा म्हणजे केवळ दगडमातीचा गड नव्हता, तर संपूर्ण परिसरावर नजर ठेवणारा पहारेकरी होता. व्यापार मार्ग, आसपासची गावं, डोंगरवाटा सगळं काही तोरण्यावरूनच नियंत्रित होत होतं. म्हणूनच आदिलशाहीला खात्री होती की हा किल्ला कोणीही सहज हातात घेऊ शकणार नाही. पण शिवाजी महाराज किल्ल्यांकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. ते उंच भिंती पाहत नव्हते. ते पहारेकऱ्यांच्या सवयी पाहत होते. ते तटबंदी पाहत नव्हते. ते दुर्लक्षित वाटा शोधत होते. कारण त्यांना माहीत होतं, युद्ध नेहमी तलवारीने जिंकायचं नसतं. काही युद्ध आधी डोक्यात जिंकावी लागतात. हा निर्णय एका दिवसात घेतलेला नव्हता. तोरण्याचा विचार त्यांच्या मनात अनेक दिवसांपासून होता. पण योग्य वेळ येईपर्यंत ते थांबले. कारण घाई ही शत्रू असते आणि संयम ही खरी ताकद. योग्य वेळ आली आहे हे कळताच शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांना जवळ बोलावलं. ना मोठा आवाज, ना घोषणा, ना गर्जना. फक्त शांत पण ठाम शब्द. आपण तोरणा घेणार आहोत. हे ऐकून क्षणभर सगळे स्तब्ध झाले. समोर बलाढ्य सत्ता होती. प्रशिक्षित सैनिक होते आणि आपल्या बाजूला मोजकी माणसं. पण त्या माणसांच्या डोळ्यांत एक गोष्ट समान होती. शिवाजी महाराजांवरचा अढळ विश्वास. कारण हा तरुण फक्त आदेश देत नव्हता. तो स्वतः पुढे चालणारा होता. रात्र जशी जशी गडद होत गेली तसतसा सस्पेन्स वाढत गेला. अंधाराचा फायदा घेत मावळे पुढे सरकले. कुठलाही गोंगाट नाही. कुठलाही अनावश्यक रक्तपात नाही. फक्त नियोजन आणि शिस्त. प्रत्येकाला आपली जबाबदारी माहीत होती आणि प्रत्येक पाऊल जपून टाकलं जात होतं. कारण इथे चूक म्हणजे पराभव नव्हता. इथे चूक म्हणजे स्वराज्याचा अंत होता. तोरण्याच्या जवळ पोचल्यावर क्षणभर वेळ थांबलेली वाटली. श्वास रोखले गेले. मनात शंका नाही, पण सावधगिरी होती. आणि मग अगदी नियोजनाप्रमाणे एकमेकामागोमाग एक गोष्टी घडत गेल्या. कुठेही गोंधळ न उडता, कुठेही अनावश्यक लढाई न होता तोरणा किल्ला हळूहळू शिवाजी महाराजांच्या ताब्यात येऊ लागला. हा विजय तलवारीचा नव्हता. हा विजय होता धैर्याचा, संयमाचा आणि दूरदृष्टीचा. सकाळ झाली तेव्हा तोरण्यावर भगवा फडकत होता. तो ध्वज बंडाचा नव्हता. तो अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या पहिल्या स्वप्नाचा प्रतीक होता. मावळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा जबाबदारी जास्त होती. कारण त्यांना माहीत होतं, हा फक्त पहिला टप्पा आहे. आता आदिलशाही शांत बसणार नाही. हा विजय त्यांच्या कानावर पडणारच. आणि त्या विजयाबरोबरच एक प्रश्नही उभा राहणार आहे. हा शिवाजी नेमका कोण आहे? तोरणा गेल्याची बातमी जेव्हा आदिलशहापर्यंत पोहोचेल तेव्हा ती फक्त एका
किल्ल्याची बातमी नसेल. ती बातमी असेल सह्याद्रीत नव्या शक्तीच्या उदयाची. त्या शक्तीला संपवण्यासाठी लवकरच एक नाव पुढे येणार आहे. असं नाव ज्याचं धाडस आणि क्रौर्य दोन्ही प्रसिद्ध आहेत. हा विजय स्वराज्याची सुरुवात आहे, पण याच विजयामुळे शिवाजी महाराज थेट मोठ्या संघर्षाच्या मार्गावर उभे राहिले आहेत. पुढचा शत्रू साधा नसेल आणि पुढची परीक्षा आणखी कठीण असेल, कारण आता स्वराज्याचं स्वप्न उघडपणे दिसू लागलं आहे आणि तेच स्वप्न मोडून काढण्यासाठी शत्रू सज्ज होतो आहे. पुढच्या भागात आपण बघणार आहोत किल्ल्यांची झपाट्याने वाढ, आदिलशाही दरबारात उठलेली खळबळ आणि स्वराज्य संपवण्यासाठी निघालेला एक भयंकर योद्धा.